नमस्कार, मी ऋषी देसाई. कोकणची आजीबाई या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर कोकण आणि रेल्वे यांचं एक अतूट नातं बनून गेलंय. वसंत बापटांच्या शब्दाप्रमाणे तांबडी बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी राजा, आली कोकण गाडी. या ओळी आता वास्तवात एवढ्या भिनून गेल्या आहेत, समरसून गेल्या आहेत की समाज जीवनाचा एक भाग झालाय. आपण उभा आहोत दिवा स्टेशनला आणि ही अर्थात कोकणवासियांची लाडकी आजीबाई अर्थात कोकणची आजीबाई दिवा सावंतवाडी रेल्वे. ही खरं तर रेल्वे नसते, ही एक गोष्ट असते. इथल्या संस्कृतीची, इथल्या सगळ्या नात्यांची, इथल्या सगळ्या परिस्थितीबद्दलची. मुंबईनं आणि गावानं जोडलेला हा एक पूल असतो. या प्रवासादरम्यान अशा अनेक गोष्टी घडत जातात, अनेक नात्यांची वीण अशी घट्ट बनत जाते आणि मग सुरू होतो एक प्रवास. खरं तर या ट्रेनमध्ये कोणी प्रवासी नसतात. काही क्षणापुरते असलेले हे प्रवासी नंतर एका गावच्या संस्कृतीचा भाग बनून जातात. इथं सगळं काही असतं. अगदी म्हणजे सांगायचं म्हणजे तर पेरू असतात, कुठेतरी केरसुण्या असतात, गजरा असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तूंचं आदान प्रदानही असतं. हे सगळं काही छानपैकी घडत असताना दाखवत जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिसत जाते ती म्हणजे माझ्या कोकणची संस्कृती. खरं तर याच कोकणच्या संस्कृतीला थोडासा धक्का बसलाय एका अपघातानं, पण थांबलं काहीच नाही. सगळं कसं छान चाललंय. हा प्रवास, ही ऊर्जा, ही नेमकी वाटचाल येते कुठून, याच सगळ्या गोष्टींचा उलगडा करून घेणार आहोत कोकणची आजीबाई या विशेष कार्यक्रमात. चला तर मग माझ्यासोबत दिव्यापासून थेट सावंतवाडीपर्यंतच्या या प्रवासात. खरं तर मे महिन्याची सुट्टी पडली की कोकण हे जसं एक वेगळं समीकरण आहे ना, तसंच लहान मुलं आणि कोकण हे वेगळं समीकरण आणि ते सगळं याच दिवा गाडीत पाहायला मिळतं. आपल्यासोबत छोटे बच्चे कंपनी आहे. तुझं नाव काय? अनिश. अनिश. आणि तुझं? वैष्णवी. कुठे चाललाय तुम्ही आता? गावाला. कुठलं गाव? काय गाव कुठलं तुमचं? विलवडे. विलवडे. अच्छा, घर आहे. आणि मामाचं गाव? वैभववाडी. वैभववाडी. मामाच्या गावाला जाऊन काय काय करता तुम्ही? आम्ही खेळतो, आंबे खातो. खेळतो म्हणजे टॅबवर खेळता की असे काय काजूनी गजऱ्यानी कशाने खेळता? खेळतो असं खूप मस्ती करता. मग ट्रेनने जाताना कसं वाटतं? बरं वाटतं की ट्रॅव्हल्सने जावंसं वाटतं, एसटीने जावंसं वाटतं? ट्रेनने जावंसं वाटतं. ट्रेननं का? ट्रेननं का जावंसं वाटतं? खूप मस्ती करता येते. आणि तुला का? बरं, तिथे जाऊन काय काय करता? गावाला जाऊन काय काय मजा मस्ती करता तुम्ही? असंच आम्ही काय काय खेळतो. तुम्ही येणार कधी परत शिकायला डोंबिवलीला परत? मुंबई मी 17 तारखेला. तिकडे मस्ती केल्यावर इकडे परत यावंसं वाटतं? नाही. मग कशाला येतं? तिथे थांबायचं ना, तिकडे शिकायचं. इकडे काय मुंबईत? केवळ बच्चे कंपनीचं नाही, अनेक जाती धर्माचे, अनेक पंथाचे लोक इथे भेटतात. असेच एक जोडपं आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार काका, तुम्ही कुठे निघालात? वीरला. वीरला. तुमचं गाव कुठलं? कणकवली. आता रेल्वेचा प्रवास चांगला वाटतो का? तुम्ही आता आलात, काय कुठली संकट बिंकट होती का तुम्हाला? संकटामध्ये याच्यामध्ये उभा राहायला जागा नाही, एवढी संकट कसली. वर्षाचे 12 महिने गर्दी असतं असं म्हणतात. नेमकी गर्दी कधी कधी असते? या गाडीला नेहमी सकाळी गर्दी असतेच. दिवा सावंतवाडी अरे एकच गाडी आहे ना, त्यामुळं प्रत्येक गाडीला गर्दी आहे. पण अजून त्यांनी गाड्या सोडून सुविधा वगैरे हे देत नाहीत शासन. जे परवा ॲक्सिडेंट झालं ह्या कारण त्यांच्या बेफिकीरमुळे हा ॲक्सिडेंट झालेला आहे. कारण जे ॲक्सिडेंट झालं ते नावटण्या गावा जो पुढे निडी गाव आहे, माझं गाव आहे. तर तिथे आज होतो 2 दिवस. त्या 2-3 दिवसात लोकांचं म्हणणं आहे की मालगाडीवाला जो होता चालक, त्यांनी ह्याला सूचना दिल्या होत्या ड्रायव्हरला, मोटरमॅनला सूचना देऊनही त्यांनी थोडंसं असं आम्हाला ऐकायला आलं की दुर्लक्ष केलं त्या गाडीसाठी. नक्कीच एक फार मोठी गोष्ट आपण याच अशाच बोलण्यात येतात. त्या अपघाताचं नेमकं कारण काय हे अजून कोणाला कळलं नाही. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एक कारण समोर येत आहे की त्या ठिकाणी मालगाडी गेली होती. मालगाडीच्या मोटरमननं त्या संदर्भित जे दिवा सावंतवाडी होती त्याला मेसेज दिला होता. या मेसेजचं पालन का केलं गेलं नाही, असे अनेक प्रश्न आहेत. अर्थात ही कारणं नाकारली जातील, पण सत्य
अपघात झालाय हे कोणी नाकारू शकत नाहीत. आपल्यासोबत आणखीनही काही आहेत. काय केलं पाहिजे नेमकं? कोकणातील लोकांना हिचा काहीच उपयोग नाही. ही गाडी कुठेतरी साईडला लावून अर्धा तास थांबावं. दिवा सावंतवाडीच्या बाबतीत हे नेहमी असं घडतं. नेहमी काय असं घडतं. जे नेहमी आम्ही प्रवास करतो तेव्हा गाडी नेहमी 2-3 तास लेट असते. प्रत्येक गाडीला साईड देऊन साऊथच्या गाड्या पुढे जातात, पण ही गाडी पॅसेंजर आहे असं समजून साईडला लावून हिला रखडवून ठेवतात आणि पुढे प्रवाशांचे खूप हाल होतात. ही नेहमीचीच गोष्ट आहे. दर महिन्याला मी गावी जातो. ही गाडी तुमच्यासाठी काय आहे, किती महत्वाची आहे? आमची ही गाडी महत्वाचीच आहे. एसटीला 300 रुपये महत्वून जर सामान्य माणूस 50 रुपयात गावी जात असेल, पण तो वेळेत गेला तर त्याला महत्व आहे. पुढे जाऊन जर लेट झालं तर रिक्षाला 300 रुपये अजून मोजावे लागतात. नाहीतर तुमचा हा प्रवास आता किती रुपयात होतो गावाला जायला? आता गावाला जायला आम्हाला त्याची 68 रुपये तिकीट आहे आणि पुढे रिक्षाला 200 रुपये द्यावे लागतात वेळेत नाही गेली तर. नक्कीच या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. केवळ आपल्या मुलावर प्रेम करणारी एक आजीबाई म्हणूनच दिवा सावंतवाडीची ओळख सांगितली जाते. 60 ते 70 रुपयात गावात पोहोचवणं आणि ते पोहोचवणं इतकं महत्त्वाचं असतं की सगळं इथे संसार उभा असतो. आता जर आपण पाहिलं तर आता बॅग आहेत, पण परतीचा प्रवास पाहिला तर इथं कुठेतरी केरसुण्या असतात, नारळ असतात, तांदूळ असतात, कोकम असतात, सगळं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुंटीला टांगलेला एक वळेसार देखील असतो, घरची आठवण म्हणून. पहिल्यांदा दिवा सावंतवाडीनं कधी प्रवास केला होता आणि त्यावेळी तुमच्यावर काय काय सामान होतं आठवतंय? पहिल्यांदा मी तर 7-8 वर्षापूर्वी केला होता. त्यावेळेस सामान होतं, पण त्यावेळेस आम्ही काय केलं होतं, एवढी गर्दी होती ना, आम्ही अक्षरशः दातिवलीला जाऊन ट्रेनच्या ट्रॅकमधून चढलो होतो. तेव्हा आम्हाला चढायला पण मिळत होतं. एवढ्या अक्षरशः त्रास झाला होता आम्हाला तेव्हा आम्हाला काय वाटत होतं की हे प्रशासन काय करतंय, ट्रेन कशासाठी ह्याने चालू केलेले आहेत असं वाटत होतं आम्हाला त्यावेळेस. आज पण थोड्याफार सुधारणा आहेत, पण अजून करायला पाहिजे सुधारणा. असं म्हटलं जातं की दिवा सावंतवाडी ही गाडी केवळ कोकणवासियांसाठी, घरच्या लोकांसाठी महत्त्वाची आहे. असं नाही, तर या गाडीतनं काही नोकरदार वर्गही प्रवास करतो. त्यांच्या या गाडीबद्दल काय भावना आहेत जाणून घेऊया. गेली 24 वर्ष तुम्ही प्रवास करताय या सगळ्या रूटचा. दिवा गाडी तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? नेहमी जाताना किंवा येताना एक कोकणचा घमघमाट असतो, जाताना घरी जाण्याची एक ओढ असते. यात कसं शब्दबद्ध करा? कधी रस्त्याचा प्रवास पेक्षा हा प्रवास आम्हाला अजूनही चांगला वाटतो. रस्त्यावर कधी ट्रॅफिक होऊ शकतं, गाड्यांचंही तिकडे टायमिंग्स फॉलो होत नाहीत, पण त्या दृष्टीने ही गाडी ॲटलिस्ट ती कम्फर्टेबल आहे की सीझन सोडला तर इतर वेळी मी बसू शकतो. परंतु सीझन गणपती, दिवाळी आणि ह्या अशा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आम्हाला बिलकुल बसायला जागा मिळत नाही. सामान्य लोकांची गाडी आहे. कोकणात जाणारी लोक, अजूनही मध्यमवर्गीय जे लोक आहे त्यांच्यासाठी ही एकमेव गाडी आहे. त्या गाड्या वाढवल्या गेल्या पाहिजेत. कोकणच्या या सगळ्या रंगीत प्रवासात काही गोष्टी मात्र आपण चुकू शकत नाही. अर्थात ते म्हणजे पेंडची कांदा भजी असतील, चिपळूणचे ते ब्रेड समोसे असतील, ब्रेड पकोडे असतील, किंवा पुढे गेल्यानंतर छानपैकी खटखटा लाडू असेल, किंवा वराडचा तो कुरकुरीत चिवडा असेल. या गोष्टींची चव चाखत जाणं, दिवा सावंतवाडीचा प्रवास करणं हे एक वेगळंच त्यातलं लॉजिक असतं. एक लॉजिक, ही गंमत असते. ही गंमत अशीच सुरू ठेवणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा कोकणची आजीबाई. नाव काय? सुलोचना अर्जुन पांचाळ. ओके. गेली होतीस कुठे? मुंबईला गेली होती? होय, बरं, आता कुठे गावी चाललीस? गावी चालले. आज गर्दी जास्त आहे की नेहमी एवढीच असते गर्दी? हा? नेहमी आणि अशी एवढीच काय असते. खाली का बसते? वर जागा नाही बसायला? नाही खूप रेटरिटी आहे ना? रेटरिटी आहे ना? बरं, आता मुंबईला आली, मुंबईला गावाला काय नाही, ते जावेला काय घेऊन काय चालली आहेस? काय नाही चालली, लग्नाला आली ती. बरं, लग्नाला येताना खूप मजा आणला होतास तू. तांदूळ आणले होते, सूप आणली होती, नाही काय सांगते? नाही आणलेली. बरं. आता उतरणार किती वाजता? किती वाजेपर्यंत उतरणार? गाडी जाईल तशी 1-1.5 वाजता. जेवायला घरी जेवायला घरी. काय काय बनवलं? वालीची भाजी? भाजी आता बनवायला कोण नाही घरी आहे, तूच जाऊन करणार? मीच जाऊन करणार. बरं घरवाले आहेत ते काय वाट करून ठेवती. बरं. हे बरं आहे ना, सकाळी चहा प्यायचा आणि दुपारी जेवायला घरी. खरं तर दिवा सावंतवाडी चर्चेत आली ते एका तुटलेल्या रुळामुळे आणि त्याच्यानंतर झालेल्या अपघातामुळे.
पण गोष्ट अशी असते की या प्रवासात फिरताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे इथे बसायला धड लाकडी रूळ पण नाही आहेत. अशाच काही व्यथानं हालीत असलेला महिला वर्ग पण आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या प्रवासातल्या व्यथा आणि हे सगळं सहन करणं नेमकं काय आहे नेमका हा प्रवास. प्रवास असा आहे की आम्ही लग्नाला चाललेलो साखर याला हळदीला. म्हणजे हळदीला हे बघा, ही परिस्थिती अशी आहे, कसं बसून जाणार. हे बघा, इकडं बघा, हे बघा, ही परिस्थिती आहे. बाकले नाही नीट, काही नाही आहे, कसं जाणार, कसं प्रवास करणार. पैसे तर घेतातच ना. मग आमची सोय तरी करा ना, पब्लिकची सोय करा ना. काहीच नाही त्याच्यामध्ये, बसायला नाही जागा, खाली बसायला नाही जागा. पब्लिक किती गच्च भरलेली आहे. काहीतरी गाड्या वाढवा, काही हे करा. काही करणार तर तुम्ही मिळणार ना. पब्लिकला काही सुविधा द्या. काहीच नाही पब्लिकला सुविधा, तर करणार कसं, पब्लिक जाणार कसे. तुमचं गाव कुठलं? माझं माणगाव. माणगाव म्हणजे निसर्ग संपन्न असा भाग आहे. तिकडनं येताना नेमकं काय काय तुम्ही मुंबईला भेटवस्तू आणि त्यावेळी आम्हाला गाडीत घुसायलाच मिळत नाही. आम्ही आणणार काय, काहीच आणत नाही. फक्त आमच्या काही बॅग असते ती कपड्यांची. गाडीमध्ये शिरायला जागाच नसते तर शिरणार. पुरुष मंडळींची ही व्यथा, तर स्त्रियांचे तर हाल विचारायला नको. नेमकं कशा पद्धतीने त्यांचे हाल. आज चरायलाच भेटत नाही. हा, दरवाज्यातून चरायला शिरायला पण नाही का, बसायला भेटत नाही आम्हाला. कुठे बसला होता? आम्ही डोंबोलीवरनं बसलो. डोंबोलीवरनं दिव्याला आलो. दिव्यावरनं पनवेल झाला. दिव्याला किती वाजता आला तरी तुम्ही? आम्ही 9:30 साडेनऊ वाजता ओके. रात्री. रात्रीपासून तुम्ही दिवा स्थानकावर असाल. हा. मग तिथे काय दिव्यावरनं पनवेलला आलो. 12ला गाडी सुटली ना. आपण पनवेलला रेस्ट हाऊस वगैरे असेल ना तुम्हाला छान झोपण्यासाठी. हो, कुठला मच्छर आहे रेस्ट हाऊस, कुठला मच्छर खातोय आम्ही. मग त्यानंतर मग वाजता गाडी पनवेलला थांबली. पनवेलवरनं नंतर कितीला सुटली? सकाळी 5 वाजता सुटली. मग तोपर्यंत मच्छर खाल्लो आम्ही. आणि आता सकाळी हे बघा फुल झाले, सगळे बसले आहेत. मग जागा कुठे आहे आम्हाला असं रात्री नंबर लावून सुद्धा. मग एवढं गाडी फुल भरायचीच नाही ना. त्या दिवशी रेल्वेनं असं म्हटलं की अपघात झाला, की खूप लोक चढली त्याच्यामुळे अपघात झाला. लोकांनी चढू नये याच्यासाठी आता रिझर्वेशन डबे करतात. रिझर्वेशनचे डबे वाढवल्यामुळे 8 डबे वाढवल्याने प्रॉब्लेम मिटेल? नाही मिळणार. 8 डब्याने काय मिळणार? अजून वाढेल. ट्रेन वाढवा ना. आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया काय आहेत नेमक्या या सगळ्या ह्याच्यात. आता बघायला गेलं ना तुम्ही, ही ट्रेन आहे कितीला? 6:15ला सुटते. इथून 6:20ला सुटते. 6:20ला सुटल्यानंतर मध्ये ट्रेन कुठलीही नाही 8:30ला नंतर. त्याच्या अगोदर जर ह्याच्यामध्ये एक ट्रेन सोडली ना तर भरपूर अजून प्रश्न सुटू शकतात ना. आपल्याबरोबर आणखीन काही नागरिक आहेत, प्रवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय केलं पाहिजे दिवाचं महत्त्व जर राखायचं असेल तर. काय गाड्याच वाढवले पाहिजे, त्याला पर्याय नाही. कारण काय हे असं कोंबून वगैरे हे करणं आता आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक त्यांना किती त्रास होतो. खरं तर एक गोष्ट आहे की या सगळ्या प्रवासात 6 डबे क्रॉस करताना इथे येईपर्यंत मला कॅमेरामॅन गरुडला घामाच्या धारा वाहत आहेत. पण एक अशी व्यक्ती असते की हे सगळे 18च्या 18 डबे बिंदास फिरते. तिला वाट कशी मिळते या प्रश्नाचं उत्तर कोणाला ठाऊक नाही. आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. थंड पाण्याची किती आहेत सध्या बॉटल, किती विकल्या जातात दिवसभरात? मी 12 बाटल्या. 12 बॉक्स नाही, 12च बाटल्या. 12 बाटल्या. कमराला गॅप आहे, मानेला गॅप आहे. अरे बापरे, तरी पण हा धंदा काय पोट भरायचं बाबा. नवरा बेवरा पोरगा बारीक आहे, मग पोट भरायला पाहिजे ना. नाही आई, हे बघा कुठला धंदा हे नाहीये, तुम्ही चांगला धंदा करताय. पण नेहमी पाणीच विकता की कधी वाली असतात कधी? नाही पाणी काय ना, दुसरा काय नाही, फक्त पाणी. मग पावसात काय? पावसानं काय नाही, बंद धंदा. पावसात पण मग काहीतरी दुसरं करायला विकायचं ना. काय नाही घेत. नाही, मला एक प्रॅक्टिस सांगा, मी काही प्रश्न विचारत नाही. हे नेमके 12 डबे कसे बदलत येतात? 12 नाही बाबा, उतराचा आता एक डबे नाही एवढाच तरी उतराचा फिरून नाही. कसं काय बदलतं म्हणजे लोकांना बाबा पुढचा करतात? गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे का? आता इथं चालून नाही देत, तिथंच उतराचा. जाऊ चालून नाही देत ना, फिरून नाही देत लोकांना, मग तिथंच उतराचा. लोक समजून घेत नाही की बाबा आपल्यासाठी बाई येते. नाही. काय केलं पाहिजे या दिवा पॅसेंजरच्या बाबतीत? आणखीन काय वाढवलं पाहिजे? दिवा पॅसेंजरची बरं तर ही गाडी एक सकाळी 6:20 एक गाडी आहे. त्याच्यामध्ये अजून कमीत कमी 10-11च्या दरम्यान अजून एक गाडी तरी वाढवली पाहिजे. ती गर्दी याच्यातली मध्ये डिवाईड होऊन ते कमी होऊ शकते याच्यामध्ये.
बरं, त्याचं तिकीट तेवढंच ठेवलं पाहिजे का? तिकीट तरी काय तिकीट वाढवलं तरी तिकीट ती लोकांना जाणं महत्वाचं आहे. गाड्याचे काय तिकीट तर काही लोक 50-60 रुपये पण एक्सप्रेसची तिकीट आहे. बघा, आजचे 2 महत्त्वाचे निर्णय आहेत. एक तर या मार्गावर AC ट्रेन चालू होते आणि डबल डेकर, आणि एक दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिवा पॅसेंजरचे अर्धे डबे हे आता राखीव असणार आहेत, रिझर्वेशन असणार आहेत. याचा फायदा होणार आहे की त्रास वाढणार? त्रास वाढणार आहे, कारण रिझर्वेशन झालं तर त्यामध्ये फक्त रिझर्वेशन ज्यांना तिकीट भेटत तेच जातील. आता याच्यामध्ये कसं जनरल असल्यामुळे सर्व लोक एकदा एका डब्यामध्ये किती पण घुसू शकतात, तर त्यामध्ये घुसणार नाही. आणि जे अर्धे डबे राहतील त्यामध्ये गर्दी जास्त वाढणार परत. की कोकणचे नेते महाराष्ट्रावर राज्य करतात पण कोकण रेल्वेकडे पाहत नाही, खरं आहे का? हे खरं आहे, हे खरं आहे. कारण लोकांचे तपले आता दिवा स्टेशनला त्यामध्ये अपघातामध्ये गव्हर्नमेंटकडनं 2 लाख रुपये मृतांना घोषित करण्यात आले. पण हीच गोष्ट बिहारमध्ये एकदा झालेली, तिथे 10 लाख रुपये भेटले होते अपघातामध्ये. मृतांना 10 लाख भेटले, मग इथं आपले ते 2च लाख का? आपले नेते याच्याकडे बघत नाही आहेत का? आपलं दुर्लक्ष करतात. काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? तुझ्या मनात काय? ॲक्च्युली कसं कोकणचा फक्त आणि नावासाठी उपयोग केला. कोकणच्या तोंडाला पानं पुसली जातात. तुम्ही ट्रेनचा फेऱ्या वाढवा, तिकीट थोडी 20 रुपयांनी वाढवून तरी चालेल, पण आम्हाला ट्रेनचा प्रवास चांगला वाटतो. कारण 600 रुपये देण्यापेक्षा आम्हाला जमेल 200 रुपये द्यायला परवडतील आणि आम्ही टायमिंगमध्ये घरी पोहोचू. एकूणच या सगळ्या प्रवासावरचा आमचा होता हा विशेष कार्यक्रम कोकणची आजीबाई. अनेक नात्यांना, इथल्या प्रवाशांना फक्त आपण अलविदा करायचा, टाटा करायचा. कितीही जरी दुर्घटना घडल्या तरी मनात त्याचा खेद न ठेवता हा प्रवास असाच सुरू ठेवायचा. ही रेल्वे आमच्यासाठी केवळ एक वाहतुकीचं साधन नाही आहे, कारण या रेल्वेसाठी 22,791 शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली आहे. 6,375 पक्की घरं गेली आहेत. 9,481 छोटी छोटी घरं गेली आहेत. 124 विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. 2,01,260 झाडं तोडली गेली आहेत. ही रेल्वे आमच्यासाठी या निसर्गाचा, या सगळ्या परिसराचाच एक भाग आहे. अशा दुर्घटना घडतील वैज्ञानिक कारणानं, वैज्ञानिक त्रुटीनं, हे सगळं घडत राहील. पण असं जरी असलं ना तरी ही दिवा सावंतवाडी आमच्या आयुष्याचा एक भाग राहील, कोकणची आजीबाई म्हणून. एवढंच आम्ही म्हणायचं फक्त जाताना की यवा कोकण आपलाच असा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.